नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण केळीच्या प्लॉटवरती आहोत आणि या प्लॉटची आता बरीचशी निस्वाड झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या झाडाला पूर्णपणे निस्वाड झालेली आहे आणि हे झाड आणि ह्या झाडामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का? तर ह्या झाडाला अजून कमळ आणि निस्वाड कुठेच दिसत नाहीये आणि ह्या झाडाला आता गड लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण रोप लावत असाल किंवा आपण खोड लावत असाल तर ते लावताना देखील आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण जे बेनं लावतोय तर त्या बेनामध्ये आपण फसलो नाही पाहिजे किंवा रोप लावतोय त्याच्यामध्ये आपण फसलो नाही पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट पहिल्यांवेळेस या जमिनीवर म्हणजे या शेतामध्ये लावलेला आहे आणि शेतकरी पहिल्यांवेळेस लावतानाच म्हणजे खोडमध्ये किंवा रोपामध्ये कन्फ्यूज झाला, त्याच्यामुळे ही आज त्यांना झाडाची कंडिशन पाहायला भेटते. तर शेतकरी मित्रांनो, या झाडाला अजून कुठे निस्वाड नाहीये आणि या झाडाला निस्वाड आहे. तर हे झाड ही याच्याच कंडिशनला झाड आहे. हे झाड या झाडाला देखील नाहीये आणि हे दोन्ही झाडं तुम्ही पाहू शकता. हे दोन्ही झाडांना अजून कुठे पण एक कमळ वगैरे आणि कुठेच अजून निस्वाड नाहीये. हे झाड देखील पाहू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, या बागमध्ये भरपूर असे झाड आहेत त्याच्या झाडांना अजून निस्वाड नाहीये. तर आपण खोड किंवा रोप लावत असाल तर चांगलं कंपनीचं पाहूनच लावा, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आणि एक शेतकरी एका झाडाला पूर्णपणे लहान मुलासारखा सांभाळ करत असतो. म्हणजे या झाडाला देखील आता मटेरियल तेवढेच भेटलेले, याला देखील तेवढेच भेटलेले, पण काहीतरी कमतरतेमुळे या झाडाची नुकसान झालेली आहे. आणि पहिला मुद्दा म्हणजे आपण जेव्हा काही खोड किंवा रोप लावतो तर ते येताना देखील आपण काळजी घेतली पाहिजे, कारण की आपण भरपूर असा वॉटर सोल्युबल खर्च करत असतो. एका झाडाला 100 ते 150 रुपयेपर्यंत आपण एका झाडाला पूर्णपणे निस्वाड पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत आपण खर्च करत असतो. तर आपण रोप किंवा खोड लावताना काळजीपूर्वक निवडून आणि चांगल्या कंपनीचे निवडूनच लावा, म्हणजे आपले नुकसान होणार नाही. धन्यवाद.